सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित 10 जागांसाठी सत्ताधारी परिवार पॅनलच्या विरोधात केवळ 2 उमेदवार असून परिवार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास परिवार पॅनलचे निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत परिवार पॅनलच्या विरोधातील 2 उमेदवारांचा अपवाद वगळता सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। त्यामुळे परिवार पॅनलच्या विरोधात आता केवळ 2 उमेदवार आहेत। महानगरपालिका क्षेत्राच्या 25 किलोमीटर बाहेरील मतदारसंघातील ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, डॉक्टर हर्षल डंबल, अमित आपटे, चरणसिंग चौहान, महिला मतदारसंघातील चंद्रिका चौहान आणि गौरी आंबडेकर, तसेच अनुसूचित जाती जमातीतील मतदारसंघातील रवींद्र साळे हे देखील बिनविरोध झाले आहेत। 25 किलोमीटरच्या आतील मतदारसंघातील परिवार पॅनलतर्फे सुनील पेंडसे, पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, गिरीश बोरगावकर, विष्णू मोंढे, सीए आनंद करवंदे, महादेव न्हावकर, ॲडव्होकेट मल्लीनाथ शाहबादे, सुरेश चिक्कळी, प्रमोद भुतडा हे निवडणूक लढवित आहेत, असे ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले। आपल्या माध्यमातून सर्व सभासदांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी 10 जणांना आम्हाला उमेदवार म्हणून टिकली चिन्हावर शिक्का मारून आम्हाला निवडून द्यावं। गेले 5 वर्षाची जी परिस्थिती आहे ती थोडीशी मी आपल्याला कल्पना देतो। 21 साली जेव्हा आम्ही संचालक म्हणून आलो त्यावेळेची परिस्थिती तुम्हाला एक कल्पना देतो। त्यावेळेला 11.86 कोटी रुपये लॉस होता, अर्थात ऑपरेटिंग प्रॉफिट होता पण प्रोव्हिजनिंगमुळे लॉस होता। ग्रॉस एनपीए होता 17.13%, म्हणजे रुपयामध्ये सांगायचं झालं तर 187.41 कोटी रुपये एनपीए होता ग्रॉस एनपीए। नेट एनपीए होता 8.47%, म्हणजे 83.91 कोटी रुपये। 17-18 पासून साधारण बँक डिव्हिडंड देऊ शकली नव्हती, कारण थोडीशी परिस्थिती खराब होती आणि आरबीआयची परमिशन नव्हती। सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमध्ये आरबीआयच्या बँक होती। अशी 21 साली जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला परिस्थिती होती आणि आज मार्च 26ची परिस्थिती आपल्याला सांगू इच्छितो। मागील 11.86 कोटीचा लॉस कव्हर करून गेले 4 वर्षात मिळून जवळपास 100 कोटी रुपये बँकेने नेट प्रॉफिट मिळवलेला आहे। या मार्च एंडला देखील नेट प्रॉफिट 25 ते 30 कोटी असणार आहे। ग्रॉस एनपीए आता 6/3/26चा जर फिगर पाहिला तर ग्रॉस एनपीए जो 17.13% होता तो आता 6.56% वर आलेला आहे। नेट एनपीए जो 8.47% होता तो आता फक्त 0.32% वर आलेला आहे, म्हणजे फक्त 3.39 कोटी। आणि आम्हाला विश्वास आहे की या मार्च एंडपर्यंत आम्ही नेट एनपीए 0ला येऊ, याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे।